आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। माणगाव परिसरातील दूध संस्थांना गोकुळचे संचालक व माजी आमदार डॉ. सुजित मिंचेकर यांची भेट। गोकुळ दूध संघाला दूध पुरवठा करणाऱ्या माणगाव परिसरातील विविध दूध संस्थांना गोकुळचे संचालक व माजी आमदार डॉ. सुजित मिंचेकर यांनी भेट देत संस्थांच्या कामकाजाचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी दूध व्यवसाय, पशुपालन तसेच दूध उत्पादन वाढीच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबींवर सविस्तर चर्चा केली। यावेळी बोलताना डॉ. मिंचेकर म्हणाले की माणगाव परिसरात बागायती शेती मोठ्या प्रमाणात असल्याने जनावरांना उत्तम दर्जाची वैरण उपलब्ध होते। मुबलक वैरण व अनुकूल वातावरणामुळे जनावरांची पचनशक्ती सुधारत असून त्यामुळे दुधाचे उत्पादन दिवसेंदिवस वाढत आहे। सध्या गोकुळ दूध संघासह कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडूनही म्हैस खरेदीसाठी अनुदान दिले जात आहे। त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। भेटीदरम्यान त्यांनी प्रथम माणगाव दूध संस्थेला भेट देऊन चेअरमन जयपाल तिप्पाण्णा, सतीश पाटील, उदय घोरपडे व कर्मचारी यांच्याशी चर्चा केली। त्यानंतर जगदाळे डेअरी येथे भेट देऊन सुभाष जगदाळे यांच्याशी दूध व्यवसाय व दुधापासून तयार होणाऱ्या उपपदार्थांच्या उत्पादनाबाबत सविस्तर संवाद साधला। तसेच माणगाव नागरी पतसंस्थेला भेट देताना चेअरमन प्रमोद मगदुम, संचालक महालिंग महाजन, बंडू देमान्ना, रामचंद्र भनवाडे यांच्याशी विविध विषयावर चर्चा करण्यात आली। या प्रसंगी रुकडी पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी शिरीष मधाळे यांची निवड झाल्याबद्दल माजी आमदार डॉ. सुजित मिंचेकर तसेच माणगाव नागरी पतसंस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास माणगावचे माजी सरपंच लक्ष्मण कोळी, पत्रकार अभय भनवाडे, गोमटेश पाटील, भाऊसो सवाशे, राहुल कांबळे, सचिन डुगे यांच्यासह माणगाव परिसरातील सर्व दूध संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, दूध उत्पादक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। SM मराठी न्यूज प्रतिनिधी राकेश खाडे। SM मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।